नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, शिक्षक भरतीचा निकाल कोणत्या महिन्यामध्ये आणि कधी लागणार याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मित्रांनो पहा, टेट परीक्षेचा जो काही निकाल आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता दाट आहे। पहा, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये टेट परीक्षेचा निकाल या ठिकाणी लागणार आहे। मित्रांनो, शिक्षक भरती 2025 महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत निकालासंदर्भातली। तर मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नेमकी बातमी काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तसंच मित्रांनो, या ठिकाणी आणि जागेचा जो काही आकडा आहे शिक्षक भरती 2025 मध्ये किती जागा येऊ शकतात याची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, मात्र शेवटी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, 100% मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली जाईल। तर पहा मित्रांनो, प्रभात या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी, टेटचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। आता पहा या ठिकाणी काय म्हणलेले, राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल। त्याच्यानंतर पहा पुढे काय म्हणले, 24 मे ते 5 जून 2025 या कालावधीत झालेल्या परीक्षेसाठी 2,28,880 उमेदवारांनी नोंदणी केली, तर 2,11,308 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली। आता टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा शिक्षक भरती प्रक्रियेतील सहभागी होता येत असल्याने टेट परीक्षेचा निकाल पहा, या ठिकाणी टेट परीक्षेचा जो काही निकाल लवकरच जाहीर करावा अशी मागणी होत आहे। डीएड अभ्यासक्रमास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही टेट परीक्षेची संधी द्यावी अशी मागणी झाल्याने त्यांनाही अर्ज भरण्यास मुदत दिलेली होती। पहा, मुदतवाढ सुद्धा दिलेली होती। अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन टेट परीक्षा दिली, मात्र संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत किंवा नाहीत याची खात्री झाल्यानंतरच त्यांना निकाल जाहीर केला जाणार आहे। म्हणजे मित्रांनो, जे उमेदवार अपियर होते, ज्या विद्यार्थ्यांचं डीएड बीएड चालू होतं त्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षा दिली, परंतु या ठिकाणी त्यांचा निकाल राखीव ठेवला जाणार आहे। म्हणजेच या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवून उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाची नुकतीच परीक्षा दिलेले विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे। म्हणजे मित्रांनो, जे विद्यार्थी अपियर म्हणून या ठिकाणी डीएड बीएड अपियर असताना त्यांनासुद्धा संधी दिलेली होती, तर अशा विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवून उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार असल्याची माहिती या ठिकाणी या वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, ही होती सर्व टेट डीएड बीएड धारकासाठी गुड न्यूज। तर मित्रांनो, आता या ठिकाणी संच मान्यता येत्या 20 ते 25 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर जे शिक्षक अतिरिक्त ठरतील त्यांचं समायोजन केलं जाईल व या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकाच्या एकूण किती जागा आहेत याचा आकडा येत्या म्हणजे या महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की या ठिकाणी शिक्षक भरती 2025 मध्ये किती हजाराची होऊ शकते ते आतापर्यंत सध्या कोणी सांगू शकत नाही। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 10,000 शिक्षक भरतीची घोषणा केलेली आहे, परंतु यामध्ये आकडा हा वाढू सुद्धा शकतो आणि आकडा कमी सुद्धा होऊ शकतो। तर मित्रांनो, या महिन्याच्या शेवटी आपल्याला समजणार आहे, म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये निकाल लागणार आणि शेवटच्या आठवड्यामध्ये किती जागा रिक्त आहेत हे आपल्याला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये समजणार आहे। तर मित्रांनो, ही होती माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद।